हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर सकाळी सकाळी खूप पाऊस होता आणि फर्स्ट ऑफ ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग. आणि सकाळीच खूप जोरदार पाऊस झाला आणि छान थंडगार वातावरण होतं. मग मी छानशी रेडी झालते. माझा स्पोर्ट ड्रेस घातला, मी 2 जिट्टू बांधले कारण आमच्या स्कूलमध्ये 2 जिट्टू अलाउड आहेत. आणि ज्यांची खूपच छोटी केस असतात त्यांना मोकळे सोडता येतात केस फक्त. त्यानंतर मी जिट्टू दाखवले आणि मग माझं लक्षात आलं बेल्ट विसरलाच. मग मी बॅगेतून बेल्ट काढला आणि मग मी बेल्ट घातला. बेल्ट नसतं तर आज मी छड्याच खाल्ली असता. आणि नाश्त्याला आणि डब्याला केले ते मेदूवडे, गरम मेदूवडे मी खाल्ले आणि मग मी टिफिनमध्ये भरले. त्यानंतर मग मी किचनमधून बाहेर पडले आणि साई समूह अजून उठले नव्हते आणि त्यांचे स्कूलचा ड्रेस व्हाईट आहे आणि आमचे स्कूल वेगवेगळे आहे. आमची म्हणजे शेजारीच आहे पण 1-2 बिल्डिंग सोडून आहे. नंतर मग मी दूध पिते असं, पण मला सर्दी होती म्हणून मी चहा पिले. त्यानंतर मग मी जे लागत नाही आज पुस्तकं ते काढून मी कप्प्यात ठेवले आणि बस माझी फक्त 15 मिनटात येणार आहे. नंतर आज मला जेवढे लागत होते तेवढेच मी वह्या नेल्या. नंतर मी ब्लॅक कलरचं ब्लेझर आणि किंवा स्वेटर सोबत ठेवते कारण पाऊस वगैरे आला, थंडी वाजली तर. मग आज 2-3 विषयाचा तास होता त्यामुळं मी 2-3 विषयाच्याच वह्या टाकल्या बॅगेत आणि त्या विषयांचे गाईड. त्यानंतर मग बस यायचं असं जाणवलं. मग पलीकडे मागच्या कॉलनीत माझी एक फ्रेंड राहते, इथे थांबतात अंकल. त्यानंतर पुढे येतात. तिथे थांबल्या की आमच्या बसचा आवाज मोठा आहे त्यामुळे तिथे थांबलेलं लगेच आवाज येतो. तिथे थांबली होती बस. तर मग मला लगेच आवाज आला म्हणून मी लगेच रेडी झाले. मी बुटं नाही घातले अजून. आई टिफिन बॅग आणायला आतमध्ये गेली ती आणि शूज मागच्या साईडने होते म्हणून आई शूज आणले आईने मागून. त्यानंतर मग मी शूज घातले बसचा आवाज आल्यामुळे. दारा झाली असं जाणवलं मला कॉर्नरला, त्यामुळं मी लगेच बुटं घातले आणि लगेच निघाले. आणि आज मी येणार आहे 11:30ला. आता मग बस आलीच, मी पळत चालले पण वापस कळालं टिफिन बॅग विसरले म्हणून मी वापस टिफिन बॅग घ्यायला आले आणि मग पळत गेले. अगं साई समूहची बस अजून त्यांना 1 तास होता बस यायला म्हणून ते आत्तापर्यंत झोपलेलेच होते. मग मी गेले आणि मग कॉर्नरला आज बस वाल्या अंकलनी सोडलं कारण तिथं खूप मोठे मातीचे ट्रॅक्टर आलं होतं त्यामुळं ती जागा नव्हती यायला. मग मला खूप बोर झालं होतं म्हणून मी बॅग सोफ्यावर फेकली. त्यानंतर पळत टिफिन बॅग ठेवली कुठेतरी. त्यानंतर मग मला सुचतच नव्हतं मी जीन्सवर कोणता टॉप घालावा, हा टॉप घालाव की ही छानसा कुर्ता घालावा. हा माझ्या आईचा आहे लहानपणीचा, तिने एकदासुद्धा घातला नव्हता म्हणून तिने मला दिला घालायला आणि मला परफेक्ट पण येत होता हा. आई म्हणाली मी तुझ्यासारखीच बारीक होते. मग मला भूक लागली होती म्हणून मी थोडंसं जेवण केलं आणि मग मला चक्कर मारायचं मन झालं म्हणून मी साईसोबत चक्कर मारायला गेले. तसं तर मी शाई पेन आणायला गेलते कारण मला अभ्यास करायचा होता. मग शाई पेन आणायचं आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही साई कलेक्शनमध्ये पोहोचलो. त्यानंतर आल्यावर मी बघितलं की आईने डाळभट्टी केली ती. मग मी पण आईला थोडीशी मदत केली आणि 1-2 टाकायचे राहिले होते. मी त्याला एका डाळभट्टीला स्माइलीचा आकार दिला आणि आता मी ते ठेवणार नाही आहे, ते सगळं झाल्यावर ठेवन. पण मग मला खूप आनंद झाला होता. मी डाळभट्टी केली म्हणून मी डान्स करत होते आणि समूला बर्दाश्त नाही झालं, त्यांनी पाय अडकून मला पाडवलं. मग आमच्या तिघांची खूप जोरदार भांडणं झाले आणि मग तो मला वाकडं दाखवत होता. तर आजचा एवढाच होता सॅटर्डे ब्लॉग आणि उद्या मी संडे ब्लॉगसुद्धा घेऊन येईन. बाय बाय, टाटा, गुड बाय, सबस्क्राईब प्लीज, बाय.